गिरीश कधीतरी सुधार राव, कधीतरी सुधार. आताही कट होता होता वाचला. सभापती महोदय, आपण नुसतेच तरुण नाहीत तर दिसण्यामध्ये देखील तुम्ही अत्यंत रुबाबदार आहे. आपले व्यक्तिमत्व प्रभावी आहे. मला आठवत आहे 9 ते 14 आम्ही सगळेजण सत्ताधारी पक्षाचे होतो आणि त्यावेळेस तुम्ही अतिशय शांत येऊन बसायचं. विरोधी पक्षामध्ये होता. बाकीचे तिथली सगळी सभागृह लढवण्याचं काम, चालवण्याचं काम देवेंद्रजी आणि बाकीचे सगळेजण करायचे. पण त्याच्यानंतर ज्यावेळेस आपण राज्यमंत्री झाला, राज्यमंत्र्याच्या नंतर ज्यावेळेस तुम्ही कॅबिनेट मंत्री झाला, त्यावेळेस तुमचा तो सफारी, तुमचा तो देखणेपणा, तुम्ही असं आतमध्ये यायचा आणि मी समोर बसलेलो असायचं. त्यावेळेस आम्ही म्हणायचो काय बदल झालाय. आज शिंदे साहेबांच्या मध्ये खऱ्या अर्थाने बदल झालाय. तो एक वेगळ्या प्रकारचा रुबाब आम्ही सगळ्या नाही ना, त्यांचा सफारी हाफ असायचा. त्यांना आठवत असं. स्तुती काय गिरीश कधीतरी सुधार राव, कधीतरी सुधार. आताही कट होता होता वाचला. सभापती महोदय, मध्यंतरी मी तुमच्या मतदारसंघामध्ये सभा घेतली नाही म्हणून तुम्ही थोडासा राग व्यक्त केला. त्यामुळे विधानसभेची निवडणूक आपण हारला असं देखील आपण म्हणालात. पण एका दृष्टीनं ते योग्य झालं. जर देवेंद्रजींच्या मनात तिथं निवडून आला असता, कॅबिनेट मंत्री करायचं असतं तर तेही पद महत्वाचं आहे. गिरीशला कदाचित थांबावं लागलं असतं, ह्यांना तिथं यावं लागलं असतं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.